नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये. सोयाबीन हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या नगदी पिकांपैकी एक आहे. परंतु अनेक वेळा योग्य पेरणी करून सुद्धा अपेक्षित उत्पादन मिळत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे पेरणीपूर्वी योग्य नियोजन आणि तयारीचा अभाव. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोयाबीन लागवड करण्यापूर्वी कोणती 6 महत्त्वाची कामे करावीत, ज्यामुळे उत्पादन वाढेल, खर्च कमी होईल आणि नफा वाढेल. तर चला सुरुवात करूया. पहिला मुद्दा म्हणजे माती परीक्षण. मित्रांनो, सोयाबीन लागवडीपूर्वी सर्वात पहिले काम म्हणजे माती परीक्षण. माती परीक्षणामुळे जमिनीची खरी स्थिती समजते. जमिनीचा पीएच, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते. आजही अनेक शेतकरी अंदाजे खताचा वापर करतात, त्यामुळे खर्च वाढतो आणि उत्पादन कमी मिळते. माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन केल्यास अनावश्यक खर्च टाळतो आणि जमिनीचे आरोग्यही सुधारता येते. त्यामुळे पेरणीपूर्वी आपल्या शेतातील मातीचा नमुना घेऊन अधिकृत प्रयोगशाळेत तपासणी करून घ्या. यानंतर जमिनीची तयारी. सोयाबीन पिकासाठी भुसभुशीत आणि निचऱ्याची चांगली व्यवस्था असलेली जमीन आवश्यक आहे. उन्हाळ्यात एक खोल नांगरट केल्यास जमिनीतील किडी, अळ्या आणि तणाचे नियंत्रण होऊ शकते. त्यानंतर 2 कुळवाच्या पाळ्या देऊन जमिनीतील समतल करावी. पावसाळ्यात पाणी साचल्यास सोयाबीन पिकाला मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतात अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल याची योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे. योग्य जमीन तयारी ही भरघोस उत्पादनाची पहिली पायरी आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. यानंतर सुधारित वाणाची निवड करा. चांगल्या उत्पादनासाठी योग्य वाण निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या भागासाठी कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभागाने शिफारस केलेले वाण निवडा. जसे विदर्भामध्ये अकोला विद्यापीठ आहे, तसेच कोल्हापूरमध्ये अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे महाराष्ट्र शासन किंवा बरेचसे कंपन्यांचे सुद्धा बियाणे आहे. परंतु सध्या 3 वर्षाचा जो स्पॅन आहे, त्या स्पॅनच्या नंतरचे जे नवीन बियाणे आहे ते घ्यावे. चांगल्या वाणामध्ये उगवण क्षमता जास्त असते, रोग प्रतिकारक शक्ती चांगली असते आणि उत्पादनही अधिक मिळू शकते. आजकाल बरेचशा कंपन्या आहेत आणि बरेचसे विद्यापीठांनी विकसित केलेल्या जाती आहेत, त्यांचा वापर करून आपण उत्पादनामध्ये मोठा फरक आणून देऊ शकतो. स्वस्त बियाण्याच्या मोहात पडू नका. निकृष्ट बियाण्याचा वापर जर केला तर आपल्याला पुन्हा तोच प्रॉब्लेम होईल जो आपल्याला उत्पादन घट मध्ये दिसतो. कारण चांगले बियाणे म्हणजे अर्धे यश. कारण ते नाही झाले तर पुन्हा पेरणी करणे, पुन्हा तीच व्यवस्था करणे हे आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बीज प्रक्रिया. मित्रांनो, अनेक शेतकरी आजही बीज प्रक्रिया टाळतात, पण बीज प्रक्रिया केल्याने उगवण सुधारते आणि सुरुवातीच्या रोगांपासून संरक्षण मिळते. सर्वप्रथम शिफारशीनुसार बुरशीनाशकाचा बीज प्रक्रिया करा. त्यानंतर रायझोबियम कल्चर लावा. रायझोबियममुळे मुळावर नायट्रोजन स्थिरीकरण करणाऱ्या गाठी तयार होतात. तसेच PSB म्हणजे फॉस्फेट सोल्युबल बॅक्टेरिया हे जे कल्चर आहे ते वापरल्यास जमिनीतील स्फुरद वनस्पतींना उपलब्ध होण्यास मदत देते. किंवा रासायनिक बीज प्रक्रिया सुद्धा करू शकता. 3 पद्धतीचे घटक असणारे जे प्रॉडक्ट आहे ते सुद्धा वापरा. आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर आपण असे अनेक व्हिडिओ टाकले आहे, ज्यामध्ये बीज प्रक्रिया कशी करावी, बियाण्यांना हाताळावी याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. यानंतर म्हणजेच 5वा मुद्दा ते म्हणजे खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापनामध्ये आपण समजून घेऊया सोयाबीनला कोणते खत आवश्यक आहे किंवा कोणत्या अन्नद्रव्याची आवश्यकता आहे हे समजून घेऊ. सोयाबीन पिकात स्फुरद आणि सल्फर या अन्नद्रव्याची विशेष महत्त्व आहे. माती परीक्षण अहवालानुसार खताचे नियोजन करावे. सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच SSP वापरल्यास स्फुरद बरोबर सल्फर आणि कॅल्शियमही मिळते. यामुळे मुळांची चांगली वाढ होते, फुलधारणा वाढते, शेंगांची संख्या वाढते, दाणे भरदार होतात. याबद्दल अधिक माहिती जर हवी असेल तर आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ टाकलेलाच आहे, तो जरूर बघा. त्यामुळे पेरणीपूर्वी खत व्यवस्थापनाचा स्पष्ट आराखडा तयार करणे गरजेचे आहे. केव्हा आपल्याला खत द्यायचे आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे. ज्या वेळेला फुलाचे रूपांतर हे कळीमध्ये होऊन जाईल त्यावेळेला आपल्याला नत्राची आवश्यकता राहते. कारण मुळाला ज्या गाठी असतात त्या नायट्रोजनस कंपाऊंडच्या असतात आणि त्या फुलाचे शेंगीमध्ये रूपांतर करत असताना कमी होऊन जातात.
त्याच वेळेला आपल्याला नत्राचे प्रमाण सोयाबीनला उपलब्ध करून द्यावे लागते. त्यानुसार आपल्याला खतही त्या पद्धतीचे वापरावे लागतील. यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे योग्य पेरणीची वेळ आणि अंतर. पुरेसा पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी. जर तुमच्या शेतामध्ये मातीचा लाडू तयार होत असेल तर समजून घ्यावी की आपल्या इथे अशी परिस्थिती तयार झाली आहे की आपण पेरणीसाठी पुढे जाऊ शकतो. खूप लवकर किंवा उशिरा पेरणी केल्यास उत्पादनावर परिणाम होतो. पेरणीची खोली जवळपास 3 ते 5 सेंटीमीटर ठेवावी. जास्त खोल सोयाबीन पेरणे गरजेचे नाही, नाहीतर ते बाहेर न येणे किंवा असे बरेचसे प्रॉब्लेम दिसून येतात. ओळीतील अंतर कमीत कमी 45 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे. योग्य अंतर ठेवल्यामुळे प्रत्येक झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा मिळते. नाही मिळाला तर तुम्हाला एक प्रॅक्टिकल तुम्ही स्वतः अनुभवा, जी सगळ्यात शेवटची लाईन राहते, ज्याच्यानंतर कुठल्याच सोयाबीनच्या लाईन राहत नाही, त्याला खूप जास्त शेंगा लागलेल्या दिसून येतात. यामुळे तुम्हाला हे लक्षात येते, जर मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश किंवा हवा जर उपलब्ध झाली तर सोयाबीनचे उत्पादन वाढते. त्यामुळेच आपल्याला अंतर योग्य ठेवणे गरजेचे आहे आणि सोबतच रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो. या सर्वांमुळे उत्पादनात वाढ होते, तसेच खर्चही कमी होतो. जर खर्च कमी झाला तर आपलं उत्पादन वाढलेलं दिसून येईल. तर मित्रांनो, सोयाबीन लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण, जमीन तयारी, सुधारित वाण निवड, बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन आणि योग्य पेरणीची वेळ याकडे विशेष लक्ष दिल्यास उत्पादनात निश्चित वाढ होऊ शकते. अशाच शेतीविषयक वैज्ञानिक आणि उपयुक्त माहितीसाठी अर्थशेती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.